श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छा शक्ती। जे कळीकाळाची नियंती सद्गुरु कृपा श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदा स्तवनाचा समास चिंतनासाठी आपण घेतलेला आहे। या शारदा स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी या ओळीमध्ये असं म्हटलं की अव्यक्त ईश्वर आहे। ईश्वर व्यक्त रूपानं आपल्या समोर असत नाही, तो अव्यक्त रूपानं असतो। जेव्हा तो व्यक्त होतो तेव्हा तो आपल्याला जाणवतो, पाहता येतो, अनुभवता येतो। पण अव्यक्ताची प्रचिती, अव्यक्तचं जे पाठीमागचं तत्व आहे ते समजावून घेण्यासाठी आणि अशा अव्यक्त ईश्वराला, निर्गुण निराकाराला शब्दामध्ये व्यक्त करण्याचं वाणी सामर्थ्य जे आहे, हे वाणी सामर्थ्य हे फक्त शारदेच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतं। अव्यक्त ईश्वर म्हणजे जो दिसत नाहीये, जो आपल्याला प्रत्यक्ष आपल्या समोर उभा राहत नाहीये, आपल्याला ज्याचं स्वरूप पाहता येत नाहीये, असं जे स्वरूप ते अव्यक्त स्वरूप आहे आणि त्याला व्यक्त करायचं आहे। कोणतंही मत व्यक्त करताना आपण वाणीच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून, उदाहरणांच्या माध्यमातून आपण ते व्यक्त करत असतो। ईश्वर असा आहे, हे जे वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलं ते ईश्वराचं अव्यक्ताचं रूप व्यक्त करण्यासाठी कशाचा आधार घेतला? वाणीचा आधार घेतला, शब्दांचा आधार घेतला, वाक्यांचा आधार घेतला, ऋचांचा अधिकार घेतला, वेदवाणीच्या मंत्र सामर्थ्याचा आपण त्या ठिकाणी उपयोग करून घेतला। हे मंत्र सामर्थ्य, वाणी, उच्चार, हे सगळे आवाज, स्वर, व्यंजन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे सगळं जे आहे याचं अधिष्ठान शारदा आहे। आपण उच्चारत असलेला प्रत्येक शब्द हे शारदेचं अधिष्ठान आहे। फक्त ते अधिष्ठान आपल्यापासून व्यक्त रूपामध्ये नसल्यामुळे आपल्याला त्याची जाणीव होत नाही, आपल्याला ते पाहता येत नाही, आपल्याला ते दाखवता येत नाही। पण निर्गुण निराकार परमात्मा असाच आहे की जो दाखवता येत नाही पण आहे, जो दिसत नाही पण आहे, जो भासत नाही पण आहे। हे सगळं दिसत नसूनही जे आपण शक्तिरूपानं गृहीत धरलेलं असतं, हे शक्तिरूप म्हणजे शारदेचं स्वरूप आहे। म्हणून ते समर्थाने असं म्हटलं की अशा अव्यक्त असणाऱ्या ईश्वराला ही जी वाणी असते ना, वाणी, आवाज, ही वाणी त्या ईश्वराची कृपा असते। पहा, पाण्याचा मोठा जलाशय असतो, पण तो पाण्याचा मोठा जलाशय बघितल्यानंतर आनंद होतो, होत नाही असं नाही। पण तो जलाशय त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी, तो जलाशय आपल्याला पाहत असताना असं मनामध्ये येतं की हा जलाशय ज्या ठिकाणाहून ते पाणी आलं, ते पाण्याचं उगमस्थान कुठेतरी असणार की नाही? झरा वाहत असतो, झरा पाहताना आनंद होतो, पण झरा पाहत असताना आनंद होतो खरा, पण त्या झऱ्याच्या पाठीमागे असणारं अधिष्ठान ते किती आनंददायक असेल। तसं हा ईश्वर हा अव्यक्त रूपानं मोठ्या जलाशयाच्या माध्यमातून तो आहे, पण वाणीच्या माध्यमातून जेव्हा तो धबधबा वाहायला लागतो त्या ईश्वरी कृपेचा, त्या ईश्वरी कृपेच्या वाणीच्या धबधब्यातून आपल्याला त्याच्या अस्तित्वाची प्रचिती आपल्याला येते।
म्हणून समर्थांनी या ठिकाणी म्हटलं की अशा वाणी सामर्थ्याने शारदा ती वाणीच्या माध्यमातून प्राप्त होते. काळावर मात करणारी जर या चराचरा विश्वामध्ये कोणती शक्ती असेल, कोणतं सामर्थ्य असेल, कोणतं अधिष्ठान असेल, तर ते अधिष्ठान आहे सद्गुरू. सद्गुरु कृपे विण काही भवतरण पाव नाही. या कारणे लवलाहे सद्गुरु पाय सेवावे श्रीराम. सद्वस्तू दाखवी सद्गुरु. इथं तोच विचार आहे. सद्वस्तू दाखवी सद्गुरु. सकळ सारासार विचारू. सद्वस्तूचा विचार जो निर्माण करतो किंवा जो दाखवतो ते अधिष्ठान असतं सद्गुरूंचं. म्हणून इथे जी कळीकाळाची नियंता म्हणजे कळीकाळावरतीही मात करणारी आणि कळीकाळावरतीही सुंदर अशा प्रकारचा विजय प्राप्त करणारी शक्ती आणि सामर्थ्य हे त्या सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायचं आहे. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा. हे त्यासाठीच म्हटलंय ना. इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे. मनाची आडोहे सिद्धी पावे राजयाची कांता. आपल्या जीवनातलं खरं खरं अधिष्ठान हे सद्गुरू असतात बरं का. सद्गुरू आपल्याला व्यक्तिरूपानं आपण सद्गुरू आपल्याला लाभणं ही तर त्या परमेश्वराची ईश्वराची उदंड कृपा आहेच. पण सद्गुरूंच्या आतमध्ये असणाऱ्या शक्तीचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. सद्गुरूंच्या मध्ये असणारं शक्तिरूप दैवत आपल्याला शोधायचं आहे. आणि असं शक्तिरूप दैवत, अशी शक्तिरूप शक्ती आपल्याला अनुभवण्यासाठी, पाहण्यासाठी किंवा त्या शक्तीचं दर्शन घेण्यासाठी, त्या शक्तीच्या माध्यमातून ईश्वराचं अधिष्ठान आपल्याला अनुभवण्यासाठी जे समर्थांची वचनं आहेत, जी सद्गुरूंची वचनं आहेत. कारण समर्थ आणि सद्गुरू जे आहेत हे सद्गुरू या शक्तिरूपानं, या सामर्थ्यांच्या रूपानं आपल्यामध्ये सदैव अखंडपणानं जागे असतात. अखंडपणानं त्याची प्रचिती आपल्याला येत असते आणि अखंडपणानं ते पाहण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो. ते आपण पाहावं, त्याची अनुभूती आपण घ्यावी आणि त्या अनुभूतीच्या माध्यमातून सद्गुरूंच्या अधिष्ठानाचं आपण स्मरण करावं. असा हा समर्थांचा समर्थ विचार या ठिकाणी आपण श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.